मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी पुन्हा एकदा माझ्या कुलकर्णी आडनावावर जोर देऊन बोलतोय. कुणाला माझ्या कुलकर्णी आडनावाचा आक्षेप आहे? कोणाला मी कुलकर्णी असूनही काही व्यक्तींवर बोलतोय त्यावर आक्षेप आहे? तर कोणाला मी काही व्यक्तींच्या हिताचं तर काही व्यक्तींच्या नुकसानीचं का बोलतोय यावर आक्षेप आहे. मुळात मी कोणाच्या हिताचं बोलत नाही, कोणाच्या नुकसानीचं बोलत नाही. मी जे प्रत्यक्षात घटना पाहून मला वाटतंय ते बोलतो. एक कमेंट आली व्हिडिओवरती एका, तू ऐकणार नाहीस, दाखवतोय कमेंट ती, तुला तुडविल्याशिवाय तू सरळ होणार नाहीस. मला तुडवण्याची भाषा चालली आहे, तुडविण्याची. एक कमेंट आहे, माझं चॅनल आता बंद केलं पाहिजे अशा स्वरूपाची सुद्धा एक कमेंट आहे. मुळात सांगू, असं तुडवून आवाज नसतो बंद करता येत, नसतो बंद करता येत. म्हणजे मी खुलं चॅलेंज देतोय असं पण नाहीये, पण अशा धमक्या दिल्या, खरंच तुडवलं, मारलं तर आवाज नाही बंद होत. समजा आपण असं गृहीत धरू की सुशील कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला संपवलंय, असं गृहीत धरू, संपवलंय. तर सुशील कुलकर्णीला संपवल्यानंतर त्याच्या राखेतून अनेक कुलकर्णी बोलायला तयार होतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. मंडळी, काही लोकांनी असा समज करून घेतलाय आणि तो समज ते मुद्दाम पसरवतायत, मुद्दाम पसरवतायत. समज काय आहे? सुशील कुलकर्णी मराठा विरोधी आहे. एक टिपिकल शब्द आलाय, इंटू इन्व्हर्टेड, मराठा द्रोही आहे. का द्रोही आहे? का द्रोही आहे? तर तो मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करतो, असं एक वाक्य टाकलं जातं. का द्रोही आहे? तर सुशील कुलकर्णींनी संतोष देशमुख या सरपंचाच्या हत्येवरती व्हिडिओ केले नाहीत. बघा रे बाबांनो, जाऊन केलंय काय, काय बोललोय मी? मनोज जरांगेंच्या आंदोलनाला, मागणीला यत्किंचितही विरोध केलेला नाहीये, यत्किंचितही. मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका मी घेतली आहे का? नाही घेतली. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत ती न्याय मागणी आहे आणि दिलं पाहिजे हीच भूमिका मांडली आहे. नंबर 2, आतापर्यंत माझ्या चॅनलवरती ज्ञानी, हुशार, अभ्यासू मराठा समाजाच्या माणसांना अनेक वेळेला आणलंय आणि बोलायला लावलंय. मी मराठा द्रोही कसा असेल? त्यांनी आपल्या भूमिका मांडल्यात. म्हणजे मी आरक्षणाच्या मागणीला विरोध केला नाही, मी अनेक लोकांना या व्यासपीठावर आणलंय, बोलायला लावलंय, त्याला पाठिंबा दिलाय. मी तर उलट जाहीरपणे सांगितलंय की मी हे म्हणतो की गावगाडा चालवणारा समाज मराठा समाज आहे. मग मी मराठा द्रोही कसा असेल? अहो, हे अॅनालायझर उभं करण्यात अनेक मराठा नेत्यांचा, मराठा समाजातील धुरीणांचा हात आहे, मोठमोठ्या लोकांचा हात आहे. हे काही नावं तर मला सांगायला संकोच वाटणार नाही, जे माझ्या पाठीमागं भक्कम पहाडासारखी उभी राहिली. एक राजकारण विरहित नाव सांगतो, छत्रपती संभाजीनगरचे मानसिंग बापू पवार. राजकारण विरहित नाव आहे आत्ताच, ते उद्योजक आहेत. अॅनालायझरच्या प्रारंभाला त्यांचा वाटा खूप मोठा होताच. अशी किती मराठा नावं सांगू जे माझे घनिष्ठ मित्र आहेत? म्हणजे हा जो सगळा सेटअप मी उभा राहिलाय आणि बोलतोय ना, ते माझा मित्र शशिकांत शिरसाट यांच्यामुळे. ते मराठा आहेत. पावला पावलावर तो माणूस माझ्या सोबत असतो. मी कसा मराठा द्रोही असेल? आणि मी मराठा द्रोही असेल तर ही मराठा माणसं माझ्यासोबत कशी असतील? माझा आक्षेप जरांगेंच्या आंदोलनावर नाही आहे, मागणीवर नाही आहे. माझा आक्षेप जरांगे व्यक्त करत असलेल्या भाषेवरती आहे, पद्धतीवरती आहे. चिन्हटन्नाची भाषा वापरून किंवा एखाद्याला टार्गेट करून नाही करता येत, नाही उभं करतायत आंदोलन अशा स्वरूपाची. हे कधी लक्षात येणार आहे? रोज भूमिका बदलून नाही समाजाला आपल्या मागे ठेवता येत, हे कधी लक्षात येणार आहे? मी त्या बदललेल्या भूमिकेवर बोललोय, बदललेल्या भूमिकेवर बोललोय. मी आक्षेपार्ह शब्दांवरती बोललोय.
मी राजकीय साटेलोट्यांवरती बोललोय, जातीवरती नाही. कृपया मला तसा शिक्का विनाकारण मारू नका, विनाकारण मारू नका. आणि माझा आक्षेप काय आहे, संतोष देशमुख या प्रकरणात तर मी इतके व्हिडिओ केलेत, जे केलेत ते बघितले नाही, आणि ज्यात पुन्हा वस्तुस्थिती मांडत 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 पुढे आलोय त्यावर आक्षेप. म्हणजे कधी सुरेश धसांच्या बोलण्याच्या आक्षेपावर व्यक्त केलं की बाकी सगळे चिडून माझ्यावर येणार, सुरेश धस म्हणणार कुलकर्णी चुकीचं बोललाय. कधी धनंजय मुंडेंचे मुद्दे मांडले, कारण एका 15 मिनिटाच्या व्हिडिओत अख्खं गाव तर मांडता येत नाही, आणि मी तासाचे पॉडकास्ट करत नाही. 10-15 मिनिटात जी भूमिका मांडायची आहे तेवढीच मांडावी लागते, तेवढीच सांगावी लागते. मग ज्या तुकड्यात मांडतोय तेवढ्याच तुकड्यावर त्या त्या जातीची माणसं येऊन मला त्या जातीचा द्रोही ठरवतील तर करू काय? माझं म्हणणं एक होतं, संतोष देशमुख या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची, सरपंचाची हत्या हा अत्यंत नालायकपणाचा विषय, निर्घृण खून आहे, आणि अशा करणाऱ्या माणसाला सजा मिळायला पाहिजे. मी या वाक्यावर आजही ठाम आहे, आणि हीच वाक्य मी कितीदाही बोलली. अपेक्षित काय आहे लोकांना माझ्याकडून? मराठा असलेल्या देशमुखांची हत्या वंजारी असलेल्या माणसांना केली असं म्हणा, आणि वंजारी हत्यारे असते तसं म्हणा. नाही ना असं होत दादा. आरोपी पीडित याची तुम्ही जात तपासता, मी नाही तपासत. मी आरोपीला आरोपीच म्हणेन, वाईट कृत्य करणाराच म्हणेन, अमुक जातीचा म्हणणार नाही. आणि मला वाटतं साहेबांचं धोरण हेच आहे, हेच ठेवायचं आहे. पण नाही, तुम्ही जेव्हा हे मांडाल तेव्हा मात्र तसं मांडणार, आणि आम्ही मांडायला लागलो की जातीवर मांडलं पाहिजे असा आग्रह करणार. कैसा चलेगा भाई? खूप झालं तर त्या माणसाची जात न सांगता पक्षीय संबंध आपण सांगूया. खूप झालं तर पक्षीय संबंध अमक्याशी आहेत, व्यवहाराचे संबंध अमक्याशी आहेत, अवाडा कंपनीचा हा वाद आहे. पण 2 जातींचा विशेष उल्लेख करत बोलत राहणं मला पटत नाही, आणि मला मांडताही येत नाही. संपूर्ण प्रकरण राजकीय आणि जातीय अंगाने जाऊ लागलं होतं. संपूर्ण प्रकरण राजकीय आणि जातीय अंगाने जाऊ लागलं होतं. माझा आक्षेप त्यावर होता. 1, 2, 3, 4, 10, 15, 50, 100 व्यक्तींचा समुदाय एखादी गोष्ट करत असतो, त्यामुळे ती जात दोषी ठरत नाही. ती जात दोषी ठरत नसते ठरत. प्रत्येक नाचणारी जशी वेश्या नसते ना, नसतेच. काही कलावंत असतात, आणि कलावंत शरीर विकत नसतात, कला विकत असतात. तसं 5-50 एका जातीची माणसं वाईट वृत्तीची झाली म्हणून ती जातच वाईट असते असं नाही. माझं भूमिका ही होती, बाबांनो, याला जातीच्या अंगाने नेऊ नका. आणि या न नेण्याला तुम्ही अमुक जातीचा द्रोह, तमुक जातीचा द्रोह, तुम्ही याचाच समर्थन करायला असं वाटलं नव्हतं असं म्हणणाऱ्या माणसांची मला कीव वाटते. बाबांनो, कोणी बघितलं न बघितलं हरकत नाही, पण जे मला मांडावं वाटतं ते मी मांडत असतो. हे कोणी बघावं म्हणून नाही, माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त करावं यासाठीची ही भूमिका आहे. इतकंच. नमस्कार.